सर्वांना नमस्कार. पंचभक्त फाउंडेशन यांच्या वतीने महाबळेश्वर तालुक्यातील विकास अंतर्गत राबवणाऱ्या विविध बाबींचा एक विकास नगरी नावाचा प्रदर्शनीय स्टॉल्स आज या महाबळेश्वर मध्ये संपन्न होतोय. या विकास नगरीमध्ये खऱ्या अर्थानं मॉन्टेसरीच्या बाल शिक्षणापासून नैसर्गिक शिक्षण आणि नैसर्गिक शिक्षणातून मुलांचा एक आत्मिक विकास करण्यासाठी त्यांच्या हाताला आणि त्यांच्या ज्ञानेंद्रियांना कशा पद्धतीने काम देता येईल याचे सुंदर वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल्स या ठिकाणी मांडलेले आहेत. परिसरामधल्या वेगवेगळ्या वस्तू त्या सगळ्या एकत्र करून त्याच्यातून उत्तम पद्धतीचं शिक्षण कसं देता येतं याचे एक प्रारूप या ठिकाणी दिसून येते. तसेच अगदी भाषा विकासाच्या बाबतीमध्ये, गणित विकासाच्या बाबतीमध्ये, इंग्रजी विषयाच्या बाबतीमध्ये पूर्व प्राथमिक स्तरावर कोणतं काम केलं पाहिजे, प्राथमिक स्तरावर कोणतं काम केलं पाहिजे याचे उत्तम पद्धतीचे संपूर्ण सादरीकरण आज या स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी होतं. मला खरं तर या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पायाभूत शिक्षण नावाचा एक अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट आहे. निपुण अंतर्गत मुलांचं शिक्षण जर करायचं झालं तर मुलांना संख्या ज्ञान हे किती असलं पाहिजे, शब्दज्ञान किती असलं पाहिजे आणि आनंदायी शिक्षण कसं असलं पाहिजे याचे प्रारूप त्याच्यामध्ये निश्चित केलेले. परंतु हे प्रारूप आपल्याला या विकास नगरीमध्ये आल्यानंतर प्रत्यक्षानं त्याचा अर्थबोध पण होतो आणि ते अंमलबजावणी करण्यासाठी चांगल्या पद्धतीची दिशा मिळते. खऱ्या अर्थाने जी मुलं आहेत ती जशी जशी पुढे जातील उच्च प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर, उच्च माध्यमिक स्तर त्यावेळेला मात्र एक व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्याधिष्ठित शिक्षण हा जो त्याच्यात एक महत्वाचा भाग आहे त्याचा पाया आज या विकास नगरीच्या माध्यमातून जोडला जातोय ही बाब मात्र प्रकर्षाने लक्षात येते. खरं तर या उपक्रमाच्या अनुषंगाने मी आदरणीय मयूर बाबांचं या निमित्ताने मनापासून कौतुक करतो की त्यांनी छान पद्धतीची दिशा या पंचभक्त फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या सगळ्या महाबळेश्वर मधल्या शहरांना दिलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या या उपक्रमाच्या समन्वयक म्हणून काम करणाऱ्या आदरणीय पूजा मॅडम, कासोरे मॅडम आणि त्याचबरोबर सर्व महिला शिक्षकांनी अत्यंत उत्कृष्ट आणि छान पद्धतीनं या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केले. एकंदरीत सर्व उपक्रमाच्या आयोजनासाठी मी मनपूर्वक सर्वांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा देतो. धन्यवाद.